नमस्कार. एस-एम न्यूज सातारामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला हादरवणारी घटना घडली. आपले सर्वांचेच लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा या आपणाला सोडून गेले. खरं तर जिल्हा परिषद पंचायत समितीचा हा निवडणुकीचा कार्यकाल सुरू होता आणि असा प्रसंग घडला. असा वाईट प्रसंग यापूर्वी कधी घडला नाही आणि इथून पुढेही कधी घडू नये असे वाटते. आदरणीय दादांना एस-एम न्यूज साताराच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. परंतु शो मस्ट गो ऑन. या ठिकाणी मेरा नाम जोकर या पिक्चरमधील एक प्रसंग आठवतो की या पिक्चरमधील राजू म्हणजेच राज कपूर यांची आई देवाघरी गेली होती आणि त्यावेळेस तो सर्कशीचा खेळ चालू होता. आईच्या निष्प्राण देहाजवळ बसून राज कपूर अश्रू ढाळत असतानाच त्या सर्कशीचा मालक असणाऱ्या धर्मेंद्र समोर येऊन राज कपूर यांना म्हणतात, राजू तुला शो करावंच लागेल कारण शो मस्ट गो ऑन. दादा गेले परंतु जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कार्यक्रम सुरूच आहे. जवळपास सर्वच उमेदवारांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. त्यामुळे बातम्या व घडामोडी आपणासमोर घेऊन यावंच लागते कारण शो मस्ट गो ऑन. या वाटार किरोली जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी नेतृत्व की भाजपचे नवीन नेतृत्व की काँग्रेसचा झेंडा पुन्हा एकदा फडकणार, काय होईल या वाटार किरोली जिल्हा परिषद गटात. वाटार किरोली जिल्हा परिषद गटातील पडद्यासमोरील घडामोडी व पाठीमागील हालचाली घेऊन एस-एम न्यूजच्या माध्यमातून मी आपणासमोर येत आहे. या जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसने अनुभवी असलेल्या सह्याद्री साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कांतीलाल पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. त्यांच्या पत्नी सौ संध्या रजनी कांतीलाल पाटील जिल्हा परिषदेची उमेदवारी निभावत आहेत. तर वाटार किरोलीतील ज्येष्ठ राष्ट्रवादीचे नेते संभाजीराव गायकवाड यांच्या विचारातून वाठार येथील सौ निकिता गिरी, तर आर्वी गणातून रवींद्र पवार या हे दोन उमेदवार पंचायत समितीसाठी आपले नशीब आजमावत आहेत. तसं बघायला गेलं तर हे राष्ट्रवादीचे दोन्हीही हेवीवेट नेते कांतीलाल पाटील आणि संभाजीराव गायकवाड यांना या गटातील राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. गेल्या जवळपास 40 वर्षापासून या गटातील राजकारण, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारण या दोन नेत्यांच्या सोबतीच फिरत आहे आणि गटातील प्रत्येक गाव टू गाव, घर टू घर आणि कार्यकर्ता त्यांच्या परिचयाचा आहे. आणि ह्या गोष्टी कांतीलाल पाटील यांच्यासाठी फायद्याच्या ठरणार आहेत, ह्या जमेच्या बाजूने आहेत. आत्तापर्यंतच्या अनेक निवडणुकांमध्ये कांतीलाल पाटील व संभाजीराव गायकवाड यांनी प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरापर्यंत राष्ट्रवादीचा झेंडा पोहोचवण्यासाठी मोठं काम केलेलं आहे. विधानसभेची निवडणूक असो, लोकसभेची असो किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असो, राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हे चिन्ह त्यांनी घर टू घर पोचवलेलं आहे. याचा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना फायदा होईल का याचं उत्तर खरं तर निकालानंतरच मिळेल. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक गावात असणारी कार्यकर्त्यांची भक्कम फळी, याही गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या जमेच्या बाजू आहेत. आणि त्यातच कधी नव्हे ते तारगाव गावासाठी राष्ट्रवादीच्या जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळालेली आहे. या तारगाव विभागातील जवळपास 7,000 पेक्षा जास्त असणारं मतदान हे या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. आणि त्याचबरोबर आर्वी गावातून दिलेली रवींद्र पवार यांची गणातील उमेदवारी व वाठार गावातून दिलेली सौ निकिता गिरी यांची उमेदवारी याही राष्ट्रवादीच्या जमेच्या बाजू आहेत. त्यातच कधी न घडलेली गोष्ट घडली. उपमुख्यमंत्री अजितदादांचं अपघाती निधन आणि या निधनानंतर झालेलं एक भावनिक वातावरण
राष्ट्रवादीचे या गटातले तीनही उमेदवार दादांच्या घड्याळ या चिन्हावरच निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे दादांच्या विषयी असणारे प्रेम मतपेटीतून व्यक्त झालं तर या गटावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल का? राष्ट्रवादीच्या अनुभवी नेतृत्वाचा या ठिकाणी कस निघणार आहे? त्यांच्या अनुभवाचा फायदा होणार का? आणि गावोगाव असणारी भक्कम कार्यकर्त्यांची फळी जर ताकदीनं काम करत राहिली तर त्याचा फायदा होणार का? या सर्व घटना, या सर्वाचे उत्तर निवडणूक निकालानंतरच मिळणार आहे. परंतु तुर्तास राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रचाराला मात्र जोरदार पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, शेअर करा व कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.